न्यूज, सच जरूरी है। धारावी अदानीला अंधन देण्याचा सरकार प्रयत्न करतंय। पूर्णपणे मुंबई आणि त्यातल्या त्यात धारावी, ज्या धारावीमध्ये शेकडो लघु उद्योग आहे, शेकडो लोक या धारावीच्या उद्योग धंद्यावर अवलंबून आहे। असं असताना ही धारावी अदानीच्या घशात घालण्याचं काम हे राज्य सरकार करतंय। हे सरकार उलट टपाली बोलत असताना देवेंद्रजी फडणवीस यांनी खाते बदल होताना शेवटच्या दिवशी अदानीच्या या धारावीच्या सर्व ॲग्रीमेंटवर, टेंडरवर सह्या केलेल्या आहे। एक तर धारावीमधल्या जवळपास 70,000च्या वर लोकांना आज ही घर मिळेल का नाही मिळेल अशा प्रकारची शंका आहे। असं असताना TDRची मालकी सुद्धा अदानीकडे दिली जाते। खरं सरकार या अदानीचं दलाल आहे का, या जनतेसाठी काम करतं का अदानीसाठी काम करतं, अशा प्रकारचा प्रश्न धारावीच्या बाबतीत निर्माण झालेला आहे। आणि म्हणून आज आम्ही धारावीच्या प्रश्नावर पायऱ्यावर आंदोलन केलंय। हा विषय निश्चित सभागृहात सुद्धा दोन्ही सभागृहात महाविकास आघाडीच्या वतीनं उपस्थित केला जाईल। कारण धारावी ज्या पद्धतीनं केंद्र सरकार मोदी शहाचं दलाली करतं, त्याच पद्धतीनं त्याला प्रोत्साहन हे खोके सरकार, हे गद्दार सरकार महाराष्ट्रात देण्याचा प्रयत्न करतंय। आणि त्यामुळे धारावीवर आणि मुंबईवर होणारा अन्याय महाविकास आघाडी कदापि सहन करणार नाही। आणि म्हणून आज विधिमंडळात लढा देऊ, विधिमंडळाच्या बाहेर सुद्धा लढा देण्याचा निर्धार आम्ही व्यक्त केलेला आहे। आपल्याला सर्वांना माहीत आहे, गडचिरोली हा अतिदुर्गम, नक्षलवादी आणि अतिशय मागासलेला जिल्हा आहे। आज असाच तारांकित प्रश्नामध्ये असा प्रश्न निघाला की या ठिकाणी माता मृत्यू होतात। आणि हे खरं आहे की गडचिरोली जिल्हा या ठिकाणी अतिशय डोंगराळ भाग आहे, त्याचे प्रायव्हेट हॉस्पिटल नाही आहेत, एकच महिला रुग्णालय आहे। मी आज या तारांकित प्रश्नामध्ये माननीय तानाजी सावंत आरोग्यमंत्री महोदयांनी 100 बेडेड हॉस्पिटलची घोषणा केली। आणि त्यासाठी मी गडचिरोलीचा आमदार म्हणून मी सुद्धा 17 वर्ष मेडिकल ऑफिसर होतो आणि त्यामुळे आरोग्याच्या समस्या मला जाण आहे। म्हणून आरोग्यमंत्री सावंत अभिनंदन करतो। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि आपल्या अजितदादा पवारांचं यांचंही मनापूर्वक अभिनंदन करतो। गडचिरोलीला पुन्हा 100 बेडेड महिला रुग्णालय घोषणा केली त्याबद्दल। आणि पुन्हा आपल्याला माहीत आहे की गडचिरोली जिल्ह्याला सुद्धा मेडिकल कॉलेजसुद्धा घोषणा झालेली आहे। त्यामुळे आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या तमाम आदिवासी बांधवांच्या हेल्थ इम्प्रूव्हमेंट आमच्या सरकारनं केला, म्हणून महाराष्ट्र सरकारचं खूप खूप अभिनंदन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। मुरबाड मतदारसंघामधील बदलापूर शहराची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। जवळजवळ 4 लाखापेक्षा अधिक मोठं शहर वाढल्यामुळं पाणी टंचाईला खूप मोठी अडचण निर्माण झाली होती। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रात्री बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये 242 कोटीची नगरोत्थानच्या माध्यमातून बदलापूर शहरासाठी एक स्वतंत्र पाणी पुरवठा योजनाची मागणी होती, ती करण्याचा रात्री निर्णय दिला। आणि बदलापूर हे मुरबाड मतदारसंघातलं हे एक चांगल्या प्रकारचं शहर उभं राहतं आहे, त्याला दिलासा देण्याचं काम मुख्यमंत्री आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून झालं। त्याचबरोबर ही योजना पूर्ण होईपर्यंत 5 जलकुंभ दिले आणि त्यालाही 22 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला। आणि पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये बदलापूर स्वयंपूर्ण व्हावं अशा प्रकारचा एक चांगला निर्णय मतदारसंघातील बदलापूर शहरासाठी झाल्यामुळं निश्चितपणे शासनाचं मला मनापासून अभिनंदन करावंसं वाटतंय। ही योजना लवकरात लवकर आता मार्गी लागेल आणि बदलापूरचा पाण्याचा प्रश्न या सरकारच्या माध्यमातून मार्गी लागतो। मनापासून शासनाचं अभिनंदन।